बोल ऐका ऐका बोल. ऐका नको 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 बोल. नको, उठ. नको, उठ. नको. बोल. त्या शहाच्या घरी तू चोरी केलीस की नाही? हा? बोल. शहाच्या घरी चोरी केलीस की नाही? होय. होय ना? हवालदार त्याला घेऊन जा. चल रे. आणि त्या शहाला बोलावून घ्या. दौलतराव ही माणसं फार निर्डावलेली असतात. सहसा आपला गुन्हा कबूल करत नाहीत, पण जरा फटके दिले ना की टाळ्यावर येतात. बोला. नाही, माझ्या पोरानं काय बी गुन्हा केलेला नाही हो. दौलतराव, अविनाश विरुद्ध सबळ पुरावा आहे आमच्याकडे. त्याने पुजाऱ्याशी भांडण केलं आणि त्याला जीवे मारण्याची धमकी दिली असे सांगणारे साक्षीदार आहेत आमच्याकडे. तुमचा मुलगा सुटू शकत नाही. नाही साहेब, असं बोलू नका. माझ्या पोराकडे बघा, तो खून करेल असं वाटतंय का तुम्हासनी? मला काय वाटतं याचा प्रश्न नाही. उद्या कोर्टात काय होईल ते बघायचं. आमच्याकडे असलेल्या सबळ पुराव्यामुळे कोर्ट आम्हाला 14 दिवसाचा रिमांड मंजूर करेल. त्यामुळे तुम्हाला जामीन मिळणं मुश्किल होईल. आता काय करावं काय कळत नाही हो. काय करावं तुम्ही सांगा की. दौलतराव, मला तुमच्या मुलाबद्दल फार वाईट वाटतं. खून करणाऱ्याला काय शिक्षा होती माहिती आहे तुम्हाला? एक तर फाशी किंवा जन्मठेप. वकील साहेब सुद्धा तेच म्हणले, म्हणून तुमच्याकडे आलोय. शपथेवर सांगतो, माझं पोरग गरम डोक्याचं असलं तरी असं काय करणार नाही. कुणीतरी गोवलंय त्याला. दौलतराव, तुमच्या बरून सूत्र हलवू शकते. मी माझ्या पोराशी 2 मिनिटं बोलू शकतो का? ठीक आहे, बोला. धीर सोडू नकोस पोरा, धीर सोडू नकोस. अरे इकडचं जग तिकडं फिरवीन, पर तुला सोडवीन. आबा, पोरा, मला माहिती आहे तू निर्दोष आहेस. घाबरू नकोस. तुझा बा अजून जिद्द आहे. हां, मी बोलतोय. काम झालं. हा, आम्हाला लवकरात लवकर काय ते कळवा. आम्ही वाट बघतोय आपल्या फोनची. मामा, एक न्यूज आहे. काय रे? अविनाशला पुजाऱ्याच्या खुनाबद्दल अटक झाली आहे. खून? हो, खून. हा, अरे पण हे असं कसं घडलं? आम्हाला नाही वाटत रे त्याच्या हातून काही खून वगैरे होईल. शक्यता आहे, म्हणजे त्याच्या हातनं खून झालाही नसावा. असं काय बोलतोयस तू? तू आम्हाला काहीच बोलला नाहीस. म्हणजे त्याच्या हातून खून झालाय की करवला गेलाय? आम्हाला पण फार कमी कळलंय. काय ना, अविनाशचा त्या पुजाऱ्यावरती राग होताच. महाआरतीच्या वेळेस त्यांच्या दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यावरनं अविनाशनी त्याला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिलेली. त्यानंतर मात्र पुजाऱ्याचा मृतदेहच लोकांना सापडला. अरे, हे भलतंच भयंकर आहे रे. अरे, अविनाशच्या हातून. नाही 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 नाही, तुम्ही जास्त विचार करू नका. ते घडायचंय ते घडून गेलंय. अहो, आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. कोण चिरडलं जातंय याच्याकडे लक्ष देऊ नका. आता तुम्ही फक्त दौलतरावांच्या फोनची वाट बघा. काय
नक्की या. हो वाट बघतोय तुमची. अहो गायकवाडांच्या घरातला पाहुणचार तर घेऊन बघा, एकदम खुश होऊन जाल. हो या या. अरे काय हा पसारा. ब्रह्मचारी ब्रह्मचारी. काय मामा? अगं ब्रह्मचारी कुठे आणि काय पसारा घरात. अय्या, ब्रह्मचारी गावाला गेलाय. गावाला. त्याची आई आजारी आहे ना मम्मा. अरे बापरे, पाहुणे यायचे आज. कसं करायचं आता सगळं. मी आवरते ना. चला चला आवरायला घ्या पटकन. अगं अगं हळू हळू. या अवस्थेत नसतं का काम करायचं. बस बस बघू जरा. अनुपमा अनुपमा. काय आहे? अगं काय हा पसारा सगळा. जरा घराकडे लक्ष देत चला ना. आई मी आत्ताच आवरलं होतं. मग हे कपडे इथे कसे काय आले? द्या मी आत नेऊन ठेवते. आवरा आवरा पटकन. पाहुणे यायचे खूप महत्वाचे आहेत. आपलं भविष्य त्यांच्या हातात आहे. खुश होऊन जायला पाहिजे तिकडनं. चला चला आवरा पटकन. तसं असेल तर तुम्ही काळजीच करू नका आई. मी काहीतरी छान खायला करते, ते नक्की खुश होतील. ते पेपर पण आवड. हो आल्या. काय करावं, कुणाची मदत घ्यावी, कसं सोडवायचं माझ्या पोराला. अरे इकडचं जग तिकडं फिरवीन, पर तुला सोडवीन. बापूसाहेब, हां तेच मदत करू शकतील आपल्याला. हॅलो, बापूसाहेब गाडगे पाटील आहेत का? मी दौलतराव बोलतोय. काय ऑस्ट्रेलियाला गेले? नाही माझं लय अर्जंट काम होतं हो. एक काम करा, हां हां माझा निरोप द्या ते नसणे आल्यावर. ठेवू का? नमस्कार. ही बी आशा खुंटली. आता काय करावं, कुणाला हाक मारू? सौदामिनीबाई? छे, नको नको. आता घरच्यांना काय सांगू? अजून कसे आले नाहीत रे हे? येतील हो काकी. तुम्ही कशा पाय काळजी करताय सा? तुम्ही असा धीर सोडू नका बघा. अजित, आपण अनुला फोन करूया का? नको. हो ना, तिला कशाला उगाचच त्रास द्यायचा. अहो काकी, मी सांगितलं ना तुम्हासनी, काय बी झालं तरी आपण अविनाशला सोडून आणूया. तेव्हा ना काकांनी सोडवलं बी असेल त्याला. तुझ्या तोंडात साखर पडो बाबा. अरे अजित, आता कुठं बऱ्याच दिवसांनी बातमी आली होती अविनाशला पुरस्कार मिळाला म्हणून. त्याच्या मागोमाग हे संकट हजर. आम्हाला कोणचं बी सुख लाभूच द्यायचं नाही असं देवानं ठरवलंय बघ. काकी, आता तुम्ही म्हणाल की मी लय बोलतोय म्हणून, पण खरं सांगू का, नाही अति चांगुलपणा बी आजच्या जगात काय उपयोगाचा नाही बघा. वाईटाचं भूत नेहमी चांगल्या माणसाच्या मानगुटीवरच बसतंय. खरं आहे बाबा तुझं म्हणणं. नाहीतर आमचे हे गावासाठी एवढे झटले, पण गावाला त्याची काही कदर आहे? समजे आमच्या वाईटावर टपलेले आहेत. हो काकी, तुम्ही कशाला त्रास करून घेताय? अशाने काय अविनाश दादा सुटणार आहे का? आणि हे म्हणतायत ना की मी त्याला सोडवून आणीन म्हणून. अजित,
बाबा तुझ्याबद्दल आमचे लई गैरसमज झाले होते बघ. म्हणजे बऱ्याच वेळाला तुझं वागणं आम्हाला आवडायचं नाही, पण शेवटी आमच्या मदतीला तूच धावून आलास. हो असं काय बोलतायसा? झालं ते झालं. आता जुन्या गोष्टी काढून काय उपयोग आहे वय? आता चांगल्या माणसाबद्दल नेहमीच गैरसमज होत्यात. आता तुमचं मत माझ्याबद्दल चांगलं झालंय ना, ह्याच्यातच सगळं मिळालं. कविता काकी, मी तुमच्यासाठी चहा करून आणू का? तुम्हाला थोडंसं बरं वाटेल. हां, नको, चहा ब्या काय आणू नकोस. आता हे आल्याशिवाय जीवाला चैन पडायची नाही बघ आम्ही. नमस्कार. बसा. आम्ही आपलीच वाट पाहत होतो, म्हटलं येत आहे की नाही. असं कसं मॅडम? एकदा शब्द दिला म्हणजे दिला, त्यात बदल तर नाहीच. नाही, आपलं शेड्यूल इतकं बिझी असतं, म्हटलं वेळ मिळतोय की नाही आपल्याला. काढावा लागतो वेळ आपल्या माणसासाठी. बरं, काय काम काढलं? आपल्याला माहीत असेलच, कोर्टामध्ये जी केस आम्ही हारलोय. ती प्लॉटवाली ना? हां, माहीत आहे. आउट ऑफ द कोर्ट काही सेटलमेंट होते किंवा काय ते पाहायचं होतं. त्यामुळे आमचं नुकसान थोडं कमी होईल. यात प्रतापराव आहेतच, म्हणूनच आम्हाला तुमची मदत हवी होती. तुम्ही केस पेपर्स दाखवा, त्यानंतर आपण काय ते बघू. धन्यवाद. आम्हाला वाटलंच होतं तुम्ही मदत कराल. बसा, आपल्यासाठी चहा सांगते. अनुपमा, साहेबांना चहा घेऊन ये. चहा. चहा घेताय ना? काय झालं? हा, वकील साहेबांच्याकडे गेलतो. ते म्हणले की आवीला इतक्यात जामीन नाही मिळणार म्हणून. मग पोलीस स्टेशनात गेलो. ते इन्स्पेक्टर म्हणले की आवीच्या विरुद्ध एवढा भक्कम पुरावा आहे, एखादा राजकारणी कोण असेल तर काहीतरी होईल. मग तुम्ही बापूसाहेबांनी तरी फोन लावून बघा. केला, त्यांनाच मी केला, पण ते भारतातच नाही. निरोप ठेवलाय त्यांच्याकडं. आता काय करायचं मग? रागवणार नसेल तर एक उपाय सुचवतो. आता आपल्याला आत्याचीच मदत घ्यायला पाहिजे. नाही तीच काय ते करू शकत. नका नका, एवढं सोडून काय बी बोला. अहो असं काय करतायसा? सौदामिनी बाईच्या वरपर्यंत ओळखी आहेत, त्या नक्की आवीला सोडवून आणतील बघा. अहो, तुम्ही असं कसं बोलताय? म्हणजे आम्ही त्यांना पैशाकरता नाही म्हणलंय, आता त्यांच्याकडे कसं जायचं? पण आबा, आता परिस्थितीच अशी आली आपल्यावर की दुसरा काही पर्याय नाही आपल्याकडे. कविता म्हणते ते योग्य आहे बघा. हे बघा, तुम्ही काय बी मनात आणू नका. सौदामिनी बाई आपल्याला नक्की मदत करतील बघा. आबा,
आता तुम्ही जास्ती विचार करू नका. अहो तुम्ही आत्यासनी अजून नीट ओळखलेलं नाहीये. अहो अशा प्रसंगात ते आपल्या शत्रूला बी मदत करते. आता तर तुमचं आणि तिचं नातं आहे, मग तुम्हासनी का नाही बरं मदत करणार? तुम्ही जावा मुंबईला आणि बोला त्यांच्याशी. वय आबा मी येतो तुमच्याबरोबर मुंबईला. काकी आता आपलं काम होणार म्हणजे होणार. तुम्ही बिनघोर राहा. आबा तुम्ही यांच्याबरोबर मुंबईला जा. अहो आपलं काम झाल्याशी मतलब. आता तुम्ही समजे जा म्हणताय तर मी तर काय म्हणणार. जातो मुंबईला. चिंता करू नका सौदामिनीबाई, तुमचं काम होऊन जाईल. आम्हाला प्रतापरावांचीच थोडी भीती वाटते हो. त्यांनी काही नसतं विघ्न नाही आणलं मध्ये म्हणजे मिळवली. ते असं काही करणार नाही, आणि असं करण्याचा जर त्यांनी प्रयत्न केला तर त्यांना ते शक्यही होणार नाही. कारण त्यांच्या एका पार्टीचं अडलेलं काम आपल्याकडे आलंय. आमचं म्हणणं त्यांना ऐकावंच लागेल. केवढं मोठं टेन्शन गेलं. रात्र रात्र झोप लागत नाही आम्हाला या टेन्शनमुळे. खरंच देवासारखे धावून आलात तुम्ही. अहो त्यात काय एवढं. आम्ही तुम्हाला मदत करायची आणि तुम्ही आम्हाला मदत करायची. देवाणघेवाण जर झाली नाही तर हे जग चालणार कसं? खरंय. तुमचं काम होऊन जाईल, पण आमच्या कामाचं काय? हा लक्षात आलंय आमच्या. तुमचंही काम होऊन जाईल. काय तुम्हाला आमचं काम कळलंय? आता तुम्ही फक्त किती हवेत तेवढं बोला. किती नाही, आम्हाला कोण पाहिजे ते विचारा. म्हणजे काय आहे बाई, देवदयेने रगड पैसा आहे आमच्याकडे. तुमच्या घरातली एक चीज आवडली आम्हाला आणि ती आम्हाला मिळालीच पाहिजे. समजलं नाही आम्ही. बाई चहा गार झाला बघा बोलण्याच्या नादात. थोडा गरम करून आणायला सांगता का? सांगतो ना. अनुपमा, ए अनुपमा, साहेबांना जरा चहा गरम करू ना. बोला. ही मुलगी आमच्याकडे पाठवून द्या. काय? अहो एका रात्रीचा तर प्रश्न आहे.